नमस्कार. लाल बावटा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी प्रश्नांवरून किसान सभेने 21 जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर तसेच 10 ऑगस्टच्या जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने किसान सभेच्या नेत्यांसोबत 13 ऑगस्ट रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी सरकारच्या वतीने महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री माननीय बाबासाहेब देशमुख उपस्थित होते. किसान सभेच्या वतीने डॉक्टर अशोक ढवळे, शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले, आमदार विनोद निकोले, माजी आमदार जीवा पांडू गावित, कॉम्रेड अजित अभ्यंकर, कॉम्रेड उमेश देशमुख, कॉम्रेड अजय बुरांडे, कॉम्रेड सदाशिव साबळे, कॉम्रेड उद्धव पोळ, कॉम्रेड अमोल नाईक, कॉम्रेड जितेंद्र चोपडे, कॉम्रेड अमोल वाघमारे, कॉम्रेड किरण गेहला, कॉम्रेड रडका कलंगडा, कॉम्रेड इंद्रजित गावित, कॉम्रेड किसन गुजर, कॉम्रेड सुभाष चौधरी, हनुमंत शिंदे, अशोक पांडे, कृष्णा ताटे, राजेंद्र वाटकर, रमेश पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. किसान सभेच्या शिष्टमंडळाने नियमित कर्जदार, शेतकरी, शेती आणि ग्रामीण भागाशी संबंधित विविध प्रश्न आणि मागण्या सरकारसमोर मांडल्या. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? कोणत्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली? सरकारने काय आश्वासन दिले? आणि पुढील काळात किसान सभेची भूमिका काय असणार? बैठकीत झालेल्या चर्चेचा संपूर्ण तपशील आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेतकरी कामगारांच्या प्रश्नांचा हा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो. किसान सभेच्या वतीनं आझाद मैदानवर प्रचंड मोर्चा आणि त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी संबंध महाराष्ट्रभर जे प्रचंड जेलभरो आंदोलन झालं आणि त्यानंतरही प्रश्न सुटले नाही तर आम्ही मंत्र्यांच्या दारासमोर महामुक्काम आंदोलन करू, अशा प्रकारचा जो इशारा देण्यात आला, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 3 मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये किसान सभेबरोबर वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा सुरू केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं सुरू झालेल्या या चर्चेचा पहिला टप्पा काल पुण्यामध्ये पार पडलेला आहे. या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या वतीने माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री, माननीय दत्तात्रयजी भरणे कृषी मंत्री आणि माननीय बाबासाहेबजी देशमुख सहकार मंत्री या बैठकीसाठी उपस्थित होते. किसान सभेच्या वतीने डॉक्टर अशोक ढवळे, माजी आमदार जे.पी. गावित, आमदार विनोद निकोले, आमचे नेते अजित अभ्यंकर, किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, त्याचबरोबर अजय बुरांडे, उद्धव पोळ, सदाशिव साबळे, महाराष्ट्रभरातून आलेले अनेक शेतकरी नेते आणि त्याचबरोबर गुरव समाज संघटनेचे दादासाहेब शिंदे आणि त्यांचे सहकारी कालच्या बैठकीला हजर होते. त्याचबरोबर कृषी सचिव, कृषी आयुक्त आणि इतर अनेक खात्यांचे संबंधित अधिकारी हे कालच्या बैठकीला हजर होते. बैठकीमध्ये मुख्यतः नियमित कर्जदारांचा आणि वंचित कर्जदारांचा मुद्दा हा फार सिरियसली त्याची चर्चा केली गेली. त्याच्यामध्ये मान्य झालेल्या मागण्यांची माहिती मी आपल्याला देतो आहे. आपल्याला माहिती आहे की 2009, 2017 आणि 2019ला ज्या कर्जमाफ्या झाल्या, याच्यामधून वेगवेगळ्या कारणांमुळे जे शेतकरी वंचित राहिलेले होते त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या बद्दलचा मुद्दा हा किसान सभेच्या वतीनं मांडण्यात आला. त्याच्यामध्ये विशेषतः 2019 मध्ये वन टाइम सेटलमेंटची योजना त्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये नव्हती. त्यामुळे 2 लाखाच्या वर ज्यांचं कर्ज आहे ते सगळे लोक वंचित राहिलेले होते. हा नवा मुद्दा माननीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास आम्ही आणून दिला. त्यांनी तातडीने कृषी आयुक्त आणि कृषी सचिव यांना याबाबतचा प्रस्ताव तयार करायला लावला आणि या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये कसे समाविष्ट करण्याबाबत काय करता येईल याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. त्याच्याच बरोबर 2017 मध्ये सुद्धा जे शेतकरी वंचित राहिले, विशेषतः 2017 आणि 2019 मध्ये प्रोत्साहन अनुदानाच्या सुरुवातीला काही याद्या आल्या, मात्र त्यानंतर ह्या याद्या आल्याच नाहीत.
2019 ची प्रोत्साहन योजना 2022 मध्ये लागू करण्यात आली, याच्या सुद्धा काही याद्या आल्या नाहीत. आणि त्यामुळे प्रोत्साहन अनुदानातून सुद्धा मागच्या कर्जमाफींमध्ये जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्याचा सबंध रिव्ह्यू घेऊन त्यांना सुद्धा प्रोत्साहन अनुदान देण्याच्या बद्दल काय करता येईल याच्याबद्दलचे तातडीने निर्णय घेण्याच्या बाबतचं आम्हाला आश्वस्त करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे शेतकरी ज्यांचे आयडी निघत नाही, फार्मर आयडी निघालेले नाही आहेत, अंगठे उमटत नाही आहेत, बाकीचे काही प्रश्न आहेत, फार्मर आयडीचं सत्यापन पेंडिंग आहे, या सगळ्यांचे प्रश्न आम्ही मांडले. या कोणत्याही पातळीवर फार्मर आयडी नाही किंवा बाकी काही इश्यू झालेले आहेत म्हणून कर्जमाफीमधून एकही शेतकरी पात्र असताना वंचित राहणार नाही, याच्याबद्दल आम्हाला आश्वासन मंत्री महोदयाने दिलेलं आहे आणि त्याबाबतचे निर्देश सुद्धा तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जे सिंचनाच्या पाईपलाईन करण्यात आल्या, सायपन करण्यात आल्या, त्याचं कर्ज माफ करण्याचा निर्णय मागे झालेला होता. मात्र मध्यंतरीच्या काळात, कोविडच्या काळात ती प्रक्रिया थांबली. आता नवीन आदेश आलेले आहेत की ते कर्ज हे व्याज आणि मुद्दल या दोघांसह माफ केलं पाहिजे. आम्ही हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला आणि त्याबद्दल तातडीनं निर्देश अधिकाऱ्यांना देऊन हे सिंचन योजनांसाठी, सायपनसाठी काढलेलं कर्ज व्याज आणि मुद्दलासह माफ करण्याच्या बद्दलची पावलं टाकण्याचं ठोस आश्वासन काल आम्हाला देण्यात आलेलं आहे. कर्जमाफी झाल्यानंतर सिबिल जे शेतकऱ्यांचं खराब होतं त्याच्याबद्दल खूप प्रचंड युक्तिवाद झाला. त्या पार्श्वभूमीवर तातडीने सरकार संबंधित सर्व यंत्रणांशी बोलेल, ज्या गाईडलाईन आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करेल आणि शेतकऱ्याचं सिबिल हे अजिबात खराब होणार नाही. पीक कर्ज तर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळणारच आहे, मात्र इतर कर्ज सुद्धा त्याला कशा प्रकारे मिळण्यासाठी तो पात्र राहील याच्याबद्दल पूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन काल आम्हाला देण्यात आलेलं आहे. कर्जांचं जे पुनर्गठन झालं ते काय आम्ही केलेलं नाहीये, ते सरकारने केलेलं आहे, बँकांनी केलेलं आहे. मात्र असे शेतकरी आता कर्जमाफीला पात्र दिसत नाहीयेत, ते नियमित कर्जदार दिसत आहेत. तर याबाबत सुद्धा अत्यंत महत्वाचा निर्णय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही करू, अशा प्रकारे आम्हाला आश्वस्त करण्यात आलेले आहे. या सगळ्या जोडीला सर्वांच्या अत्यंत महत्वाचा आणि काळजीचा विषय हा नियमित कर्जदारांचा आम्ही मांडला. खूप डिटेल चर्चा झाली. आम्ही नियमित कर्ज भरलं, कर्जाची परतफेड केली म्हणजे पाप केलं का, अशा प्रकारची भावना सबंध महाराष्ट्रभर नियमित कर्जदारांच्या मनामध्ये आहे. नियमित कर्जदारांना पहिल्या योजनेमध्ये 25,000, दुसऱ्या योजनेमध्ये 50,000, तेही सगळं व्यवस्थित दिले नाही आणि आता फक्त 50,000वर तुम्ही आमची वळवणूक करता. ही अत्यंत जखम ही हृदयाला ह्या नियमित कर्जदारांच्या झालेली आहे. याच्याबद्दल आमच्या सर्व नेत्यांनी सरकारच्या ह्या तिन्ही मंत्र्यांना पुन्हा एकदा अत्यंत कळकळीनं सांगितलं की हे कर्ज माफ केलं पाहिजे. याच्यावर माननीय महसूल मंत्री, सहकार मंत्री आणि कृषी मंत्री तिघांनीही आम्हाला प्रचंडपणाने या सगळ्या शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. आम्हाला सुद्धा लोक येऊन याबाबत विचारतायत, मुख्यमंत्री साहेबांना विचारतायत. त्यामुळे येत्या बैठकीमध्ये तातडीनं हा मुद्दा घेऊ. विशेषतः त्यासाठी जी समिती गठीत करण्यात आलेली आहे त्याच्या पुढे कॉन्क्रीट प्रस्ताव ठेवू आणि त्याबाबत निर्णय करू असं आम्हाला सांगण्यात आलं. मात्र या प्रश्नावर आम्ही अत्यंत अडून बसलेलो होतो. आम्ही म्हटलं की हे एवढ्यावर उत्तर होणार नाही, तुम्ही याच्याबद्दल ठोस आता निर्णय करा, जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांना, ह्या सगळ्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना आपल्याला विश्वासात घेता येईल आणि त्यांना दिलासा देता येईल. त्याच्यावर प्रचंड युक्तिवाद झाला. मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी युक्तिवाद केले आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला या सगळ्या निर्णयासाठी नक्की किती पैसे लागतील. 2 लाख द्यायचे असेल तर 23,63,000 शेतकरी यांचं काही प्रत्येकाचं 2 लाख कर्ज नाहीये, कोणाचं 50,000 आहे, कोणाचं 40,000 आहे. त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आणि म्हणून अमाऊंट किती लागेल, याची तरतूद कशी करणार, याच्याबाबत सविस्तर चर्चा मंत्रिमंडळामध्ये आणि कर्जमाफीची जी योजना तयार करण्यात आलेली आहे त्या योजनेच्या समितीच्या बरोबर आणि अधिकाऱ्यांबरोबर आम्हाला बसावं लागेल. त्याचबरोबर फायनान्स मिनिस्ट्रीचा सुद्धा आम्हाला सल्ला घ्यावा लागेल. यासाठी काही वेळ आम्हाला द्या. आम्ही फार आक्रमकपणाने हे मांडत होतो की 20 तारखेच्या आत हे संपवा, परंतु त्यांनी खूप एक प्रकारे विनंती केली की 20 तारखेच्या आत हे शक्य नाहीये, त्याला वेळ लागेल. आणि म्हणून अत्यंत घमासान चर्चा झाल्यानंतर किती रुपये या कर्जमाफीसाठी लागतील, कसे उपलब्ध करता येतील, काय नियम त्याच्यासाठी करावे लागतील, याच्याबद्दल 30 तारखेपर्यंतची मुदत ही राज्य सरकारला या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे. या 30 तारखेच्या आत बावनकुळे साहेबांनी सर्वांच्या समक्ष जवळजवळ एक 70-80 लोक हे त्या ठिकाणी होते. मोठ्या सभागृहामध्ये ही चर्चा चालू झाली.
चर्चा झालेली होती त्याच्यामध्ये हा शब्द दिलेला आहे की 30 तारखेच्या आत कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्याबद्दल कर्जमाफीच्या मंत्री गटाची पण बैठक होईल, त्याच्यामध्ये हा प्रस्ताव येईल, मंत्रिमंडळामध्ये हा निर्णयाच्या बाबत चर्चा होईल आणि किसान सभेच्या शिष्टमंडळाला या मंत्री गटाबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर परत एकदा बोलून याच्याबद्दल आम्ही कॉन्क्रीट काय करता येईल ते सांगू. आम्ही त्यांना हे क्लिअर सांगितलं की त्याच्या बाद या तिन्ही बैठकांमध्ये सकारात्मक निर्णय झाला तर आम्ही राज्य सरकारचं स्वागत करू, मात्र सकारात्मक निर्णय नाही झाला तर आंदोलन अटल आहे, संघर्ष अटळ आहे. कोणत्याही परिस्थितीत नियमित कर्जदारांच्या बद्दल माघार किसान सभा घेणार नाही, हा ठोस प्रकारचा एक प्रकारे इशारा किंवा निर्णय आम्ही सर्वांच्या समक्ष हे नियमित कर्जदारांच्या बाबत आम्ही दिलेला आहे. नियमित कर्जदारांची आता जबाबदारी वाढते की किसान सभा अत्यंत चिकाटीनं सातत्यानं प्रचंड कष्ट घेऊन युक्तिवाद करत असेल, आंदोलन करत असेल तर नियमित कर्जदारांनी सुद्धा हातपाय हलवले पाहिजेत. तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी तोपर्यंत दबाव वाढवला पाहिजे, मंत्र्यांकडे गेलं पाहिजे, तुम्ही निवडून दिलेल्या खासदारांकडे गेलं पाहिजे आणि फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, बाकी माध्यम आहेत, आपले वेगवेगळे इन्फ्लुएन्सर आहेत, वेगवेगळे शेतकरी नेते आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून नियमित कर्जदारांच्या कर्जमाफीचा दबाव या 30 तारखेपर्यंत वाढवला पाहिजे. तो निर्णय 30 तारखेच्या आत जर झाला नाही तर लढाई करावी लागणार आहे. त्यामुळे हातपाय गाळून जर तुम्ही बसणार असाल आणि फक्त चर्चेतून हे प्रश्न सुटतील असं आपलं आकलन असेल तर ते आपण दूर केलं पाहिजे. आणि प्रचंड असंतोष लोकांमध्ये आहे, तो राज्य सरकारपर्यंत किसान सभा पोहोचवत आहे, आम्ही पोहोचवत आहोत, तुम्ही सुद्धा तो पोहोचवला पाहिजे. दुसरा जो मुद्दा होता तो पीक विम्याच्या बद्दलचा होता, ज्याच्याबद्दल आम्ही प्रचंड घमासान चर्चा केलेली आहे. ट्रिगर काढून टाकण्यात आलेले आहेत. अधिकाऱ्यांची अजूनही मेंटॅलिटी हे ट्रिगर परत लागू करण्याच्या बाबतचे नाही आहेत, तिथे ते जाणवलं. मात्र कृषी मंत्री आमच्या बाजूने बऱ्याच प्रमाणात फार आम्हाला दिसले, कारण त्यांना त्याची जाणीव होते आहे. आणि म्हणून किसान सभेनं या ट्रिगरच्या बद्दल प्रचंड युक्तिवाद केलेला आहे. विशेषतः क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट आणि थ्रेशोल्ड यील्ड याच्या आधारे जे काही लॉस एस्टिमेशन केलं जातं, पिकाच्या नुकसानीचा जो अंदाज काढला जातो, ती प्रक्रिया कशी चुकीची आहे याच्याबद्दलचा युक्तिवाद केला. विशेषतः कृषी आयुक्तांनी या युक्तिवादाला प्रचंड दाद दिली आणि त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे, प्रत्येक सीझनमध्ये जर उत्पादन कमी झालं, अशा प्रकारची आकडेवारी आली तर थ्रेशोल्ड यील्ड कमी होतं. थ्रेशोल्ड यील्ड कमी झालं की सरासरी उत्पन्न आणि थ्रेशोल्ड यील्ड हे घसरल्यामुळे ते संबंधित जिल्हे हे कायमस्वरूपी पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित होतात. हे जे कॉन्ट्रडिक्शन आहे, ते कॉन्ट्रडिक्शन जे किसान सभेनं मांडलं त्याला कृषी आयुक्तांनी दुजोरा दिला आणि त्या पार्श्वभूमीवर निर्णय झाला की तातडीनं कृषी आयुक्तांनी याबाबत रिवाईज प्रस्ताव तयार करावा आणि येणारी पीक विम्याची योजना ही ट्रिगर आणि बाकी सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींच्या सह शेतकरी हिताची कशी असेल याच्याबद्दलचा निर्णय करावा, अशा प्रकारचे निर्देश काल देण्यात आलेले आहेत. हा मोठा निर्णय आहे. 17,500 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला 2025च्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पीक विम्याचे मिळतील, अशा प्रकारचं आश्वासन त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं होतं. याच्याबद्दल प्रचंड चर्चा झाली. 10,000 कोटी रुपये हे बीड पॅटर्नमुळे शेतकऱ्यांचे जे आणि पीक विम्याचे जे वाचलेले आहेत त्यातून हे पैसे देता येऊ शकतात, अशा प्रकारचा युक्तिवाद आमच्या सर्व सहकाऱ्यांनी तिथे केला आणि म्हणून प्रचंड आक्रमकपणाने हा मुद्दा मांडल्यामुळे आता याबद्दलचा सुद्धा प्रस्ताव हा तातडीनं तयार करून येत्या मंत्रिमंडळामध्ये मांडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. हा मोठा निर्णय या संदर्भामध्ये झालेला आहे, त्याचं आम्ही नक्कीच स्वागत केलं पाहिजे. देवस्थान जमिनीच्या बद्दल कायदा करण्याची प्रक्रिया किसान सभेच्या नेतृत्वाखाली आणि गुरव समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली जे प्रचंड लढे झाले त्याच्यामुळे सुरू झालेले आहे. लॉंग मार्च मध्ये आपण या जमिनी कसत असलेल्या शेतकऱ्यांचा आणि ज्यांना बेकायदेशीररित्या हुसकून लावण्यात आलेले आहेत त्यांच्या शेतकऱ्यांचा मुद्दा घेतलेला होता. त्या पार्श्वभूमीवर आता ही कायद्याच्या प्रक्रियेची जी समिती आहे त्याच्यामध्ये 4 प्रतिनिधी किसान सभेचे आणि गुरव समाज संघटनेचे हे घेण्याची मागणी होती, ती मान्य झालेली आहे. तातडीनं निर्देश देण्यात आलेले आहेत आणि आमचं काय म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आम्हाला आता कायद्याच्या रूपानं हे करता येईल. ही एक मोठी घटना काल घडलेली आहे. कायदा येणार म्हटल्यानंतर या देवस्थान जमिनीच्या शेतकऱ्यांना गावोगावचे लोक जे काही त्यांना अधिकार नाहीये त्यांना हुसकून लावतायत, त्याच्याबद्दल फार सिरियस चर्चा झाली. विशेषतः नगर जिल्ह्यातल्या वाकडी या ठिकाणी ज्या प्रकारे अत्याचार या गुरव समाज संघटनेच्या लोकांवर करण्यात आलेला आहे, त्यांना हुसकून काढण्याचे प्रयत्न झालेले आहेत, त्याबाबत
तीव्र प्रतिक्रिया बैठकीमध्ये उमटली. त्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांनी तातडीनं संबंधित अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलवलेलं आहे, तिथे बैठक होणार आहे आणि महाराष्ट्रभर असे निर्देश दिले जाणार आहे की या शेतकऱ्यांवर यापुढे कोणत्याही प्रकारे अन्याय हा केला जाणार नाही. त्याचबरोबर खतांच्या तुटवड्याच्या बद्दल आणि लिंकेजच्या बद्दल आम्ही अत्यंत सिरियस मुद्दा उपस्थित केला. या लिंकेज बद्दल शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत, युरिया मिळत नाही यासाठी रांगा लागलेल्या आहेत. याबद्दल एक मास्टर प्लॅन हा केला जातोय. SMS आणि मोबाईलवरून नोंदणीद्वारे इथून पुढे खतं देण्याच्या बाबतचा निर्णय होतोय, जो अत्यंत स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर लिंकेजची तक्रार आली की लगेच परवाना रद्द करण्यापर्यंतच्या कारवाई आम्ही करू, असं सुद्धा यावेळी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. ज्या फार्मर ऑर्गनायझेशन्स आहेत, प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन्स आहेत, म्हणजे शेतकरी कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये जर तुम्ही डायरेक्टर असाल तर तुमचं पॅन कार्ड त्याला जोडलं जातं. मग तो अत्यंत गरीब शेतकरी जरी असला तरी पॅन कार्ड जोडावं लागतं. आणि डायरेक्टर आहे त्यामुळे त्याचं रेशन बंद करणं, त्याला शासकीय योजना बंद करणं, असे उद्योग महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत. अत्यंत तीव्रपणाने याच्यावर चर्चा झाली आणि आम्ही याला प्रचंड विरोध केला की अरे गरीबातला गरीब माणूस तुम्हीच प्रोत्साहन दिल्यामुळे या कंपन्या, शेतकरी कंपन्यांमध्ये तो त्या ठिकाणी भागीदार झालेला आहे, त्याला लगेच डायरेक्टर म्हणून म्हणायचं आणि त्याला योजनांपासून वेगवेगळ्या गोष्टींपासून दूर लोटायचं. तर हा अन्याय कालच्या बैठकीमध्ये आम्ही मांडलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुद्धा काय करता येईल हा निर्णय घेण्याचं आश्वासन माननीय मंत्री महोदयाने दिलेलं आहे. याच्या बरोबरच ज्या वर्कर्स जमिनी आहेत, ज्या विशेषतः ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आहेत, त्या वर्कर्स जमिनी ज्या सावकारांच्या ताब्यात होत्या मात्र त्या मूळच्या आदिवासींच्याच होत्या, त्याच्याबद्दल कायदा करण्याच्या बद्दल प्रचंड युक्तिवाद झाला आणि त्या युक्तिवादाच्या आधारे कोणत्याही परिस्थितीमध्ये असा आम्ही कायदा करू, हा अत्यंत महत्वाचा दिलासा हा कालच्या बैठकीमध्ये देण्यात आलेला आहे. गायरान शेतकऱ्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा जो मुद्दा पुन्हा एकदा मांडण्यात आला. राज्य सरकारबरोबर आम्ही यावेळी घमासान चर्चा केली आणि आम्ही सांगितलं की हा मुद्दा सुटला पाहिजे, केवळ कोर्टाचा निर्णय म्हणून चालणार नाही. त्या विरोधामध्ये, त्या निर्णयाच्या अपिलामध्ये किंवा स्वतंत्रपणाने काही महाराष्ट्र सरकारचं म्हणणं म्हणून न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे आणि तो या सगळ्या आंदोलनाचा फार मोठा विजय आहे. तातडीने याच्याबद्दल एक अभ्यास गट नेमला जाईल. त्याच्यामध्ये मोठा एखादा चांगला अभ्यासू वकील हा दिला जाईल आणि त्या निर्णयाच्या विरोधामध्ये दाद मागण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला गायरान जमिनी शेतकऱ्यांच्या बद्दलचा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर घरांच्या तळजमिनी 2011च्या अगोदरच्या पात्र करण्याच्या बद्दलचा जो निर्णय आहे त्याच्या अंमलबजावणीवर सुद्धा अत्यंत सविस्तर चर्चा झालेली आहे. विशेषतः नियमित कर्जदारांना 2 लाखापर्यंत दिलासा द्या आणि त्याचबरोबर वंचित शेतकरी वेगवेगळ्या कारणाने राहिलेले होते त्यांना दिलासा द्या. सिव्हिल शेतकऱ्यांचं खराब करू नका. पीक विम्याचे ट्रिगर लागू करा. त्याचबरोबर 2025 मध्ये जी अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये 17,500 रुपये हे पीक विमा म्हणून देण्याचं सांगितलं होतं, ते द्या. या सगळ्या प्रश्नांची चर्चा काल झालेली आहे. किसान सभा अत्यंत जीव काढून रस्त्यावरचा पण संघर्ष करते आणि प्रत्यक्ष बैठकीमध्ये जो युक्तिवाद करायला पाहिजे, अभ्यासपूर्वक मांडणी करायला पाहिजे, सरकारच्या गळी हे प्रश्न उतरायला पाहिजे, याच्याबद्दल सुद्धा संघर्ष करते आहे. मला शेतकऱ्यांना आवाहन करायचं आहे की अशा संघटनेच्या आपण मागे उभे राहिले पाहिजे, सभासद झालं पाहिजे, या लढ्यामध्ये पण आपण सहभागीदारी केली पाहिजे. नियमित कर्जदारांचा मुद्दा अजून प्रलंबित आहे, तो लढा येत्या काळात आपल्याला तीव्र करावा लागणार आहे. 30 तारखेपर्यंत प्रचंड ताकदीनं ठिकठिकाणी निदर्शनं करणं, निवेदनं देणं, सरकारच्या मंत्र्यांना भेटणं, अधिकाऱ्यांना भेटणं, तहसीलदार साहेबांना भेटणं, त्यांच्या माध्यमातून मंत्री महोदयांपर्यंत निवेदनं घेऊन जाणं, आमदार खासदार यांना भेटणं आणि आपलं म्हणणं या नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी प्रचंड ताकदीनं मांडण्याची आवश्यकता आहे. पीक विम्याच्या ट्रिगर बद्दल सुद्धा भांडण्याची आवश्यकता आहे. तुम्ही ते सर्वजण कराल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. किसान सभेवर प्रचंड ताकदीनं आपण विश्वास ठेवाल आणि सहभागी व्हाल अशा प्रकारची अपेक्षा या संदर्भामध्ये व्यक्त करतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद.